हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मुगाचे धिरडे। यासाठी रात्रभर भिजवलेले मूग, बेसन पीठ, लसूण, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ, ह्या सगळ्या वस्तू आता आपण मिक्सर जारमध्ये टाकून डोसाच्या बॅटरसारखं त्याला बारीक करून घ्यायचे आहे। त्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार पाणी, घेतलेलं बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। बॅटर छान प्रकारे एकदम हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स वगैरे राहणार नाहीत। त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स राहणार नाही। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि डोस्यासारखी कन्सिस्टन्सी पिठाची ठेवायची आपल्याला। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा आहे। स्टार्टिंगला थोडं जास्त तेल घालायचं, जेणेकरून आपला धिरडे चिटकणार नाही पॅनला। आता 1 ते 2 चमचे आपण त्याच्यामध्ये बॅटर घालू, त्याला छान पसरवून घ्यायचं आहे। ओके, गरमागरम आपला अख्ख्या मुगाचा डोसा किंवा धिरडे तयार आहे। हे एकदम पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। गुड लक।